आ
दास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बनरो रघुवीर विमल जशु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरो पहले सदिका सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पुनर्कीर्ती तुका स्वामी तुहा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जडी रक्षिले निर्जीव कागदासी
शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंडलिया धावा तृष्णेची आवा. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे साखर या ठिकाणी कैलासवासी दत्तात्रय केळूजी जाधव आपण सर्वजण त्यांना आदराने नाना म्हणायचो. समाजामध्ये त्यांना कारभारी नावाने संबोधले जायचे असे नाना. ते गेल्या वर्षी याच दिवशी त्यांनी बरोबर आपल्या परिवाराचा आप्तेष्टाचा नातेवाईकाचा पाहुण्याचा सगळे सोयऱ्यांचा मित्र परिवाराचा ग्रामस्थांचा पत्नीचा मुलांचा मुलींचा आवडण्यांचा बहिणींचा नातवंडांचा सर्वांचा निरोप घेतला. इहलोकीची यात्रा संपवली, मृत्यूलोकीची यात्रा संपवली आणि त्या आनंदात विलीन झाली. नाना गेल्यानंतर या जाधव परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला, या दुःखामध्ये या जाधव परिवारावरती मनापासून प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे सगळे सोयरे मित्र परिवार ग्रामस्थ सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालात. आपल्या सहभागामुळे या जाधव परिवाराला डोंगरा एवढं मोठं दुःख पचवण्याची शक्ती मिळाली, ऊर्जा मिळाली आणि बरोबर 1 वर्षानंतर नानांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या परिवाराने म्हणजे नानांच्या आयुष्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सर्व सुखदुःखामध्ये चढ उताराच्या प्रसंगामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत खांद्याला खांदा लावून साथ देणारी त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रंजनाताई दत्तात्रय जाधव, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आदरणीय श्री विनायक दत्तात्रय जाधव, त्याचबरोबर त्यांचे बंधू श्री भाऊसाहेब केळूजी जाधव, त्याचबरोबर नानांच्या कन्या श्रीमती कविताताई संतोष डोके, त्याचबरोबर सौभाग्यवती योगिताताई रामदास गिरदवडे, त्याचबरोबर सौभाग्यवती रेखाताई अतुल भुजबळ, त्याचबरोबर सौभाग्यवती कांचनताई प्रसाद गायकवाड त्यांच्या कन्या आहेत. त्याचबरोबर नानांच्या भगिनी गंगाभागीरथी कमलताई संभाजीराव भूमकर, त्याचबरोबर सौभाग्यवती पद्माताई हरिभाऊ गायकवाड, त्याचबरोबर त्यांचे पुतणे श्री सुनील भाऊसाहेब जाधव, त्याचबरोबर दुसरे पुतणे श्री भरत भाऊसाहेब जाधव, त्याचबरोबर श्री रोहिदास अंकुश जाधव, श्री दीपक अंकुश जाधव, त्याचबरोबर त्यांचे पुतणी सौभाग्यवती सविताताई शांताराम गोरे, त्याचबरोबर सौभाग्यवती मीनाताई सुहास माळी, त्याचबरोबर सौभाग्यवती स्वतताई सचिन गोरे, त्याचबरोबर त्यांचे नातू तेजस, सार्थक, आयुष, आद्विक, त्याचबरोबर श्लोक आणि शौर्य या परिवाराने नानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे. कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महावीर जगद्गुरू जगद्गुरू तुकोबा आहे यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबा आहे आपल्याला त्याच्या 42 वर्षाचा अनुभव आला आणि त्याच्या 42 वर्षामध्ये त्यांनी कशासाठी अभ्यास केला, त्याचं फळ काय झालं याचा अनुभव करणारा अभंग चिंतनासाठी घेतला. माणूस जन्माला आल्यानंतर प्रत्येक जण या ठिकाणी आलेला माणूस जन्माला आल्यानंतर अभ्यास करत असतो. जसा तुकोबरायांनी अभ्यास केला तसा आपला पण अभ्यास आहे, पण आपल्या अभ्यासामध्ये आणि जगद्गुरू तुकोबरायांच्या अभ्यासामध्ये फार मोठा फरक आहे. काय फरक आहे? आपला अभ्यास कसा आहे का आपल्याला पक्क माहिती. माझ्या बापाची जी जमीन आहे त्याचा पान बरोबर इतकंच आहे आपल्याला सगळ्यात माहिती ना. तुम्ही बोलत राहा बरं. आता 1 वाजेपर्यंत कीर्तन चालणार नाही कारण सुरू झालं उशिरा. कशा पाहिजे तुम्हाला बरं तसं करू आपण, कसं जमत तसं. आपल्याला प्रत्येकाला माहिती माझ्या बापाचा बाण आजा माझ्यापासून बरोबर इतकंच आहे माहिती का. तरी सुद्धा नाकारताना 1 तास त्याच्या बाजून टाकतोच याला आपला अट्टास म्हणतात. आपल्या अट्टासात फरक आहे. आपला जगद्गुरू तुकोबरायांच्या वास्तव्याने पुणे झालेला तालुका आहे खेळ, बरोबर आहे. म्हणजे
आणि शरीराला नवे कपडे घालतो, तसं आपण हे शरीर जीर्ण झाल्यानंतर हे सोडून देतो आणि नवीन ग्रहण करतो. ही कुणी सांगितलं? पुरावा काय? गीतेमध्ये अर्जुनाला भगवंताने सांगितलं, अर्जुनाला भगवंताने सांगितले, अर्जुना वासांशी जीर्णानी यज्ञावी आहे, नवानी गुणाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्याती सह्याती नवानी देही. अर्जुना, अरे जसं जीर्ण वस्त्र सांडल्यानंतर आपण नवं घालतो, तसा जीव हे शरीर जुनं झाल्यानंतर पुन्हा नवं घालतो. अर्जुनाला भगवंताने सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाने सांगितलं, जैसे जीर्ण वस्त्र सांगितले, मग नूतन वेळीचे तसे विहांतराचे शुकारीचे चैतन्य नाम जीव हे सोडून देतो आणि नवं ग्रहण करतो. आणि तुकोबरांनी काय सांगितलं? ऐका, तुकोबरांनी हेच सांगितलंय, जीवन देके मरण, जीवन देके मरण, जीवन देके मरण, जीवन देके मरण, हरी नवी गाणी गिरन, हरी नवी गाणी गिरन, हरी नवी गाणी गिरन, हरी नवी गाणी गिरन, वंचित प्रमाण, वंचित प्रमाण, वंचित प्रमाण, शुभ शुभ शिव, शुभ शुभ आपण कधीच मरत नाही. शरीर जुनं झाल्यानंतर सोडावंच लागतं, दुसरं ग्रहण करावं लागतं. पण आपण इतके भाग्यवान आहोत, हा न मिळणारा मानव नव्हती आपल्याला दिलाय भगवंताने. कशासाठी दिलाय? केलाय विचार? कशासाठी दिलाय? प्रपंचात खर्च करण्यासाठी दिलाय? अजिबात नाही. कशासाठी दिलाय? जुन्यांना मर वाटतंय जुन्यांना
पण प्रत्येकाने ऐका, प्रत्येकाने काही ध्यानात ठेवायचं ठेवा, काय करायचं ते करा, तुम्हाला कसं वागायचं ते वागा, आम्ही तुम्हाला सांगणारच नाही कसं वागा, कारण तुम्ही इतकं पण आज्ञेने नाही, आम्ही सांगावं तुम्ही वागावं. पण एक गोष्ट आपण सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवतो, एक गोष्ट मरण जातो, मरण विसरून जातो आपण. पांडव वनवासाला निघाले होते, वनवासाला, आणि वनवासात फिरत असताना उन्हाळ्याची दिवस तहान लागली, पाणी पिले नाही, तहानेची व्याकुळ झालाय, एका झाडाखाली बसले 5 पांडवांनी. हा हा सांगितलं सावधा. ऐका, द्रौपदी बसल्यानंतर सांगितलं धर्मराजाने, कोणाला सांगितलं? सहदेवा, ए सहदेवा, अरे तहानेची व्याकुळ झालाय, पाणी बघ राजा कुठं आहे का? सहदेवा उंच झाडावरती चढला, आजूबाजूला बघितलं, त्याला पाण्याचं सुंदर तळ दिसलं. तो म्हणला, दादा लगेच जाऊन पाणी आणतो. जा म्हणला. सहदेव पाणी आणण्यासाठी गेला, पाणी बघितलं, त्याला असं वाटलं आपण इथंच अगोदर पाणी पिऊन घेऊ, मला पाणी लागली, आणि नंतर माझ्या भावंडांना पाणी देऊ. काय नाही का, महाभारतामध्ये यक्षाने 100 प्रश्न विचारला धर्मराजाला, त्यातला एक प्रश्न घेऊन, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? धर्मराजाला प्रश्न विचारला तर जगात सगळ्यात मोठं आश्चर्य काय? ऐका, सहदेव पाणी पिण्यासाठी उतरला, तळ्यातून आवाज आला, थांब, हे तळ माझ्या मालकीचं आहे, माझ्या आज्ञेविना तुला पाणी पिता येणार नाही. त्याने म्हटलं, तुम्ही कोण आहे? त्यांनी सांगितलं, यक्ष आहे, माझ्या मालकीचं तळ आहे, माझ्या काय प्रश्नांची उत्तर दे आणि मगच पाणी पी. तो म्हणला, मी योद्धा आहे, क्षत्रिय आहे, मला पाणी पिण्याची आज्ञेची कोणाची गरज नाही. तो पाणी पिला, जाग्यावर मरून पडला. सहदेव येत नाही म्हणून नकुलाला पाठवलं, नकुलाची तीच अवस्था झाली. नकुल येत नाही म्हणून अर्जुनाला पाठवलं, अर्जुनाची तीच अवस्था झाली. अर्जुन येत नाही, भीमाला पाठवले, भीमाची तीच अवस्था झाली. माझे 4 भाऊ पाण्यासाठी गेले, अजून मागायला म्हणून स्वतः धर्मराजा गेले. ऐका, आणि धर्मराजाला असं वाटलं, अरे माझे भाऊ मरून पडले, यांचा आता अंत्यसंस्कार करायचा आहे मला, पण अगोदर आपण पाणी पिऊन येऊ, तहान लागली, म्हणून नंतर यांचा अंत्यविधी करू. म्हणून पाणी पिण्यासाठी उतरला, पुन्हा आवाज आला, थांब, तुझ्या 4 भावांना मी सांगितलं होतं माझ्या प्रश्नांची उत्तर दे, त्यांनी माझ्या आज्ञा मोडली, ते मरून पडले. माझी तू जर आज्ञा मोडची तर तू सुद्धा मरून पडे. धर्म आज्ञाधारक होता, त्यांनी हात विचारला, कोण आहे तुम्ही? त्यांनी सांगितलं, यक्ष आहे. काय तुमचा प्रश्न आहे? 100 प्रश्न विचारत आपल्याला एकच वागायचं आहे, कामापुरता, हितल्यापुरता. ऐका, त्यांनी विचारलं, सांग, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे? कुठलं आश्चर्य सांगता येईल का तुम्हाला? सांगता येईल का? सांगता नाही. ऐका, आपल्या गावात मैत झाली, मैत झाली.
एक गोष्ट आठवायची, मला एक दिवस मारायचंय आणि मारणार आहे ह्याची आठवण काढा. आपल्या सख्या भावावरचा वाद आहे ना, तो एका क्षणात मिटून जाईल. त्यांना मरण विसरले म्हणून तर सख्या भावावर बांधवून भांडलेत ना. विसरून गेले ना आपण. आपल्या काही काळासाठी एकमेकाच्या गाठी भेटी पडलेल्या आहेत. मग आपण काही दिवसासाठी हितावलोय, कायमच नाही. काही दिवसासाठी हितावलोय. आता कुठून आलंय
तुम्हाला वाटत असेल मुलगा माझा आहे, मुलगी माझी, भाऊ माझा आहे, बहीण माझी, पत्नी माझी, काही संबंध नाही एकमेकाचा. आपल्या काही काळासाठी एकमेकाच्या गाठी भेटी पडलेल्या आहेत. किती काळासाठी पडेल आपल्याला माहित नाही. आहे तेवढे फक्त आनंदाने राहायचे, फक्त त्याच्यात गुंतून पडायचं नाही. वळकायचंय आधी कुठून, कशासाठी परत जायचंय कुठून. आला शिकवत दुनिया आपण दरिद्री नसावं पण नाव
आपली जाती 1.25 लाखाची. सगळ्यात तुम्हाला विचारतो, तुम्हाला ज्याला संसारामध्ये 100% 99% वालीने हात वर करायचा नाही, ज्याला संसारात 100% चांगली बायको मिळाली त्याने हात वर करा, त्याचा इथं सत्कार. मी इथं देवी कुठली साखरा प्रसिद्ध देवी त्याला भेटतात लोक, देवीच माणूस पाठवतात. कुठली देवी आहे का? देवीच नाही पाहिजे. कुठली? राणूबाई. तुम्हाला राणूबाईची शपथ आहे. मला 100% चांगली बायको मिळाली, पण तिला अजून मी तुला तुझ्या आईला म्हणून सुद्धा शिवी दिली नाही. संसारामध्ये 100% ह्याला प्रामाणिक द्या, ह्याला प्रामाणिक द्या. जिला 100% 99% वरील हातवर करायचा नाही, जिला 100% चांगला बाबा मिळाला तिने हातवर करा, त्याचा किती सत्कार करू. 1 2 4 5 4 6 8 10 12 12 जणीला 12 जणीला संपल्या. 12 जणीला नवरा चांगला मिळालाय बघा. 12 जणीला तुमचं हित आहे का? हित आहे का? तुम्ही हात वर करा, ह्यांचं काय दुखत होतं हात वर करायला? आता ती घरी गेले भेटवा, हिथं नको, पाहुणी जरा निघाला नको. अजून पुढची गंमत बघायची का ह्यांची? अजून पुढची गंमत, जी बायको तुम्हाला रानवाची शपथ, रानवाची शपथ आहे, जी बायको आजपर्यंत आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमागं त्याला एकेरी शब्दात बोलले नाही, तिने हात वर करा. हे बाबा असाच आहे, हे बाबा तसाच आहे, हे आईचंच ऐकतो, बहिणीचंच ऐकतो, आणि मी सांगाय गेली की नेमकी ह्याच्या काळाची मोकळं बंद होते. खोटं बोलला तर रानबाई तुम्ही बघून घ्या, मी काय अर्धा तासात निघून जाईल. कॉलेज गेलो बाबा, हा दोघेच तुम्ही ऐका. रामबाईची शपथ घातल्या म्हणजे मीच दिली, ते ह्याला काय पेटवायचं आहे का? मला 100% प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे. 3 सुख, 4थं सुख नुसती प्रेम करणारी नाही, गोड बोलणारी मिळाली पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे. 4 सुख 4, आणि 5वं सुख, माझी मुलं मी मरेपर्यंत माझ्याच ऐकण्यात पाहिजे. वाटतंय सगळ्यांना? मी मरेपर्यंत माझी मुलं माझ्याच ऐकण्यात पाहिजे. ही 5च सुख आहे, 5च. करा हातवर, कोणाला 5 सुख मला ऐकायला मिळाले. पाकिट असं नाही ना माझ्या. ऐका ऐका, पैसा पण नाही तुमच्याकडे. पैसा तर अंबानीकडे पण नाही. जर त्याच्याकडे अंबानीकडे नाही पैसे असता तर त्याने आपल्या महिन्याला 350 रुपये मागितलं असतं का? तुम्ही काहीतरी व्यवसाय करत असाल, कशासाठी करताय? पैसे मिळाले पाहिजे म्हणजे कमी या, म्हणजे कमी या, म्हणजे कमी या. मी म्हणालो विचार करून हातवर करा. ही 5च सुख आहेत, 5 सुख सुद्धा आपल्याला आयुष्यात मिळत नाही, म्हणजे आपण दुःखी आहोत, म्हणजे आपण दुःखी आहोत. आहे ना? आहे ना? मान्य करा काय आहे म्हणून दुःखी आहोत. दुःख का होतं? मी देतल महिने सांगतो बरं का, 12 वाजता 5 मिनिटं कमी, मी 10ला बरोबर आलो इथं. 10ला 5 कमी असताना 12च्या पुढे जे टाइम चालेल ना, त्याला माझं सेकंदावर पैसे चालू होतात. तुम्ही ठरवायचं किती चालवायचं या बाबाला. जाताना कळत तुम्हाला म्हणजे कसा आहे. ऐका, म्हणजे आपण दुःखी आहोत. दुःख का होतं? दुःख का होतं? जी गोष्ट माझी नाहीच त्याला माझी म्हणलं की दुःख होतं. जी गोष्ट माझी नाहीच ती माझी म्हणलं की दुःख होतं त्याला. सांगा, जिथं एखादा प्रोजेक्ट आला शासनाने यांची जमीन ताब्यात घेऊन आहे, घेणार पण नाही, उदाहरणार्थ
माझी म्हणलं की दुःख होतं ध्यानात असू. आता दुःख मग कोण पण देतात? कुणाला आपण माझं म्हणतो आहे का? कुणाला माझं म्हणतो? घराला माझं म्हणतो आपण. घराला आपण माझं म्हणतो. घर कधी म्हणजे तू माझा? बरं, घर म्हणजे तू माझा? अजिबात म्हणत नाही घर. तरी पाहुणा आल्यानंतर पाहुण्यासारखा पाहुणं काय हो नव्हतं काय, पण आता कुठीचा बांगला आलाय, कुठीचा. आता हे बांगला सगळा माझा आहे, माझा आहे. माझं म्हणणारा एखादा मला माझा आहे महाराज तुम्हाला काय करायचे? त्याला साधा प्रश्न विचारतो. संध्याकाळ झाली, 3 सांजेची वेळ. 3 सांजेची म्हणजे कळतं ना, रात्र पण नाही दिवस पण नाही, अंधार पडायला लागलाय, थोडं थोडं दिसतंय. आणि त्याच वेळेस माझं घर म्हणणाऱ्याच्या घरामध्ये गेला गेला. आता 9 वाजल्याच्या कुठल्या कपाटाखाली गेलाय, कुठल्या पोत्याखाली जाऊन बसलाय, काय मार्ग नाही, पण गेला. आता घराला बघितलं. आता 9 वाजल्या, जेवून झोपायची वेळ झाली. थंडीचा दिवस आहे, थंडीचे दिवस आहे. मग तुम्ही घरात झोपता का बाहेर झोपता? माझं म्हणणं होतं म्हणजे माझा म्हणणारा बाहेर, माझ्याचा काहीसा म्हणायचं गावात घरात संपला विषय. तरी तुम्ही आपली मस्ती एवढं थांबत नाही. आपण त्या पाहुण्याला घेऊन रानात जातो, रानात रानात आणि तिथं दाखवतो पाहुणं, पाहुणं त्या तिच्या बसलं खालच्या बाबळीपर्यंत सगळं सगळं माझं एवढे ते रान तुमच्याकडे बघतं आणि तुमच्याकडे बघून ते हसून तुम्हाला म्हणतं. मी नाही म्हणत, रान म्हणतं ए बावळ्या, ए मेल्या. अरे मला माझं म्हणणारी मी तुझ्या आधी लय कामाला लावली, मी त्यांचा लावून नाही की तुझा फरक होणार नाही. आजा मेरा बंधा मेरा, आजा मेरा बंधा मेरा, आजा मेरा बंधा मेरा, आजा मेरा बंधा
भाग नाही की का प्रेम करतात. तुमच्या अंगात आज ताकद आहे म्हणून प्रेम करतात. तुमची त्या घरामध्ये आज सत्ता आहे म्हणून प्रेम करतात. आणि तुम्ही त्यांचं भरण पोषण करताय म्हणून प्रेम करताय. फुकाट प्रेम करायला कोणी माझा नाही. मनापासून प्रेम करता. बैल रेशी बैल आहेत ना आपल्याकडे की काय त्याला घाटात आहेत ना घाटातले बैल जोपर्यंत रेसला बनतोय ना बैल रेसला बनतोय ना तोपर्यंत रोज त्याला सापण लावून आंघोळ्या रोज कुणाला बैलाला साबण लावून आंघोळ्या रोज. त्याला खाली बसायला मॅट आहे मॅट बरोबर आहे ना. वर छत ऊन लागू नये म्हणून कुणाला बैलाला. आणि रोज न चुकता 8 वाजता फरक आहे. किती वाजता 8 वाजता कुणाला बैलाला. पण किती दिवस जोपर्यंत बैल रेसला पळतोय तोपर्यंतच. एकदा तो बैल रेसला पळायचा बंद होण्या 11 वाजल्या तरी बैलाला चहा मिळत नाही. 11 चहा पुरा या बैलांना माणसावा. मला बैलांचं सांगायचं होतं 11 वाजल्या तरी बैल असा टाका माका 8 वाजता यायचा मला. 11 वाजल्या तरी कशी अजून मुली नको ना ती. 11 वाजल्या तरी बघतो 11 आणि मग 11 वाजता घरात आवाज येतो दमा सुजुन्या माणसाला काम हवाय नाही कुठं रेसला जायचं. कोणाची अवस्था ही बैलांची. तुमची नाही सांगत. बैलांची अवस्था ध्यानात असू द्या. जोवरी जळाला बोलत आता शब्द नयेचे आणि गडगडी कंठ गप भारी
कृपाने दिवाय बाप्पा नाही ऐकिले गायले गीत दहली लाज साडिले ही नावले प्राण पैसे संत केली भूत परिंदा हे नाही केला करगला उपकार नाही दया आणि पीडतापर करून हे तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा देवाला विनंती करतो सगळं आपल्याला असतो आपल्या हातात काहीच राहिलं नसतं शेवटचा श्वास आणि पाहुणे रावळी भेटा येते ती पाहुणे रावळी एक दिवस छाती काढत चालत असतो ना छाती काढत चालत असतो ना तेव्हा झोपल्यानंतर पाहुणे रावळी बोलताना कसे बोलतात तोंडाला पदर लावून बोलतात पदर लावून भगवान मेल्या पाहिजे पटकी मेल्या पाहिजे पटकी गणाने गोत्रचा येणारी पाहुणे सर्व हसतात सगळी हसते काय सांगतात गेले याचे मनुष्यपणा येणे सांगे येणे लाज ह्याचे माणूस पण गेलं ते कोण लाज साठी मरा नाही हो मरा नाही इतकी वाईट अवस्था होती आपली नासी मी जन्माला भगवंताला आवडत असं माझ्याकडून कर्म काय घडलं आठवा आठवलं देवाला आनंद होईल असं काय जमलं आपण मग आतापर्यंत जो अट्ठास केला आपण कामाला आला का भोगस गेला सांगा तुम्ही म्हणता माझ्याकडे लय पैसा इथलं इथं तिथं नाही चालेल तुमचे फॉर्च्युनर असं नाही तर एलसी असू तर नाही तर कुठल्या किती माहिती गाडीचं नाव घ्या इथंच तिथं चालेल असा बँक बॅलन्स आपल्याकडे काय आहे बघा की त्याच्याकडे नामचिंतनाचं बँक भांडवल असतं त्याच्यापाशी संसारात दम नाही आणि आपल्याला प्रपंच त्याच करायचा नाही तुळशी पत्र ठेवले तुळशी पत्र विणा हातात घेतलाय शिपे हातात घेतल्या आणि रोज भजन रात्री दिवसा भजन दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पावन पण तुकोबाराच्या भजनाचा त्रास गावातल्या लोकांना व्हायला लागला तुकोबाराच्या भजनाचा त्रास गावातल्या लोकांना व्हायला लागला आणि गावातली लोक सगळी चिडली आणि पाटलाकडे गेली आणि सांगितलं पाटील पाटील आम्ही गावात राहत नाही म्हणजे झालं काय चुकलं का माझं काय म्हणजे तुमचं नाही चुकलं आम्ही दिवसभरात गावात कष्ट करतोय दमून जातोय शिरून जातोय भागून जातोय आम्ही जीवन झोपायच्या टाइमला येऊन टाळतो तू कोबराईला कोणची लोक कोणची तुमची आज पंच होतं आमच्याकडे नका बाबू केवढं झोपते त्यांना पुढे
बरोबर आहे ना? तो कोवराला फसवा का बारामतीचं लोक नव्हती आली. खेळमधलीच होती ध्यानात असू द्या. फसवत होती होतं कोवराला. ऐका पाटलाने तू कोवराला बोलून विचार वा तुम्हाला गावात थांबता येणार नाही. म्हणजे झालं का माझं काय चुकलं का? म्हणजे चुकलं नाही. काय होते तुमच्या भजनाचा त्रास गावातल्या लोकांना होतो. तुम्हाला जर गावात राहायचं असेल भजन बंद करावं लागेल आणि भजन करायचं असेल गाव सोडावं लागेल. मला काय निर्णय घेता? काय निर्णय घेता? आता जर तुम्हाला विचारलं तुमच्या गावच्या पाटलांनी तुम्हाला भजन करता येणार नाही, भजन करायचं असेल तर गाव सोडावं लागेल, गावात राहायचं असेल तर भजन बंद करावं लागेल. खेळशीच आहे तुम्ही सुद्धा. तुम्ही काय निर्णय घेता? तुम्हाला सांगितलं पाटलांनी भजन बंद करता का गाव सोडतात? तुम्ही म्हणाल विषय संपला. तू कोबराय होते गरबंडाला घरी जायचं का? पावसात जाऊन काय करणार आहे तुम्ही तरी? आणि इतके दिवस घरी जाऊन काय घुस सोन्याचा काढलाय का तुम्ही तरी? बसा घेतलं जाता मी केलाय नाश्ता आले. ऐका तू कोबराय होते तू कोबराय. तू कोबराय सांगितलं अरे माझ्या आणि माझ्या पांडुरंगाच्या आड हा समाज येतो ना, माझ्या भगवंताच्या भक्तीच्या आड हा समाज येतो ना. नाही राहायचं मला गावात. सोडलं गाव सोडलं ध्यानात असू द्या. काय खाव्या कोणीकडे जावे गावात राहावे कोण्यावरे ओपला आटी गावीचे आता गाडी भीत कोणी मळ तुका म्हणे याचा संग नवे भला शोधित विठ्ठला जाऊ आता. अरे माझ्या भगवंताच्या भक्तीच्या समाजात ना ह्याची गरज नाही मला. गाव सोडत होतो मला मी देवासाठी ध्यानात असू द्या. रोज उठायचं विणा घ्यायचा चिपळे घ्यायच्या इंद्राणीच्या बाहेर यायचे देऊच्या पलीकडं आणि इंद्राणीच्या बाहेर आल्या मी तुम्हाला सांगितलं तुम्ही सगळा अभ्यास आहे तुमचा. 3 डोंगराला 3 वाटा फटके द्या. भामचंद्र भंडारा वराड्या रोज एका डोंगरावर जायचं. रात्रंदिवस नामचिंतन रात्रंदिवस नामचिंतन देतानी हाचे धंदा गोविंदाचे पवडे रात्रंदिवसा भजन. पण जाताना सांगून जात नव्हते कुठल्या डोंगरावर चालू. पण आता तुम्ही नाही ऐकलं तरी चालेल, तुम्ही नाही ऐकलं तरी चालेल. पण याचा मुद्दा तुम्ही बारकाईने ऐका. तुकोबराईची पत्नी आमची जिजामाऊली खेळच्या तुमच्या सगळं तुमच्या तुम्ही घालवलं पाहिजे. माझ्या तळागातच घालताय. खेळच्या आपाची गुन्ह्यांची मुलगी आणि जिजामाऊलीच्या वडिलांच्या घरी 3600 एकर ऊस होता. किती येऊ का थोडून घेऊन 3600 एकर ऊस होता. आणि ही कोणती एकरची मुलगी होती. बापाने किती लाड केला तर आपल्या बापानेच बघा ना. बाप किती लाड करतो? खिशात पैसा नसला तरी लिकेचा लाड करतो. एकाचा करणार पण लिकेचा करतो ना. 3600 एकर ऊस होता. घोराचा व्यवसाय होता. ही कोणती एक मुलगी जिजामाऊली आमची किती लाड केला असेल. बोलू नका रामदेव पंचा रामदेव तुला संपत आले संपवायचे आपल्याला. लाड किती केला असेल लाड. अरे तू कोबराईच्या आयुष्यात माझी जिजामाऊली आले ना गावराई सारखी नटून आली. गावराई सारखी आम भरून सोनं होतं. आपल्याला आता चांदीची पैठण माऊलीला माझ्या जिजामाऊलीला सोन्याची पैठण होती. सोन्याचीच जुळी होती. आखी गावराई सारखी नटून आली. पण 5-7 वर्षात काय संसाराला नजर लागली. भगवंताला संसार करूनच द्यायचा नव्हता. लंकेची पार्वती होऊन बसली जिजामाऊलीची. फुटका मणी गळ्यात राहिला नाही. फुटका मणी जिजामाऊलीच्या फुटका मणी राहिला नाही. तरी सुद्धा जिजामाऊलीचा एक नेम होता. तू कोवळीला जेवाय घातल्याशिवाय ती माऊली जेवत नाही.
प्रश्न करतो. आपल्या बापाच्या 36 एकर ऊस लागून आपल्या बापाने 10 पोळं घातला आपल्याला 10. आणि तुमच्याच पोळाची फी वाढायची म्हणजे काय म्हणला मला 1 महिन्यासाठी फक्त त्यातला 10 पोळ्यातला एकच पोळा दे. ती नाटक केलं एकच पोळा दे. कोण म्हणा आपल्याच पोळाची फी वाढायची कोण म्हणा देऊ तर तुमचं पोळ कसं होईल. चल माझं नशीब मला माझ्या सोन्यावाला अक्क घेतलं तरी नेम होता. तुकोवरला जेवा घातल्याशिवाय ती माऊली जेवत नव्हती. ऐका रोज उठायचं रोज भाकरी करायची ताक मागून आलेला असायचं पुढे तरी टोपल्यात ती घ्यायचं सगळं पाण्याला घागरे कमरेला घागरे पाण्याची डोक्यावर टोपले आणि रोज डोंगरावर चढायचं. पामच्या बघायचं सापडले नाही. अख्खा डोंगर उतरायचा अख्खा डोंगर भांडाऱ्यावर जायचं भांडारा अख्खा पालता घालायचा भेटले नाही गोलाड्यावर जायचं. 5 वाजता तो कोबरायचा पत्ता लागायचा 5 वाजता आणि मग तू कोबराला जेवाय घालायची आणि मग आमची जिजामाऊली जेवायची. एवढं सगळं असताना हे दिवस असत आहे का उन्हाळ्याचे दिवस होते. खासगी पायात घुसला जिजामाऊलीला बोळच आली. गाडीच पडली जिजामाऊली आमची. डोक्यावर भाकरीच्या टोपल्या पडल्या ताक सांडलं पाणी सांडलं सगळं सांडलं. पाणी यायला लागलं डोळ्यातलं. ए जिजामाऊलीच्या डोळ्यातलं पाणी यायला लागलं. आकाशाकडे मुख केलं. ए देवा अरे किती अंत बघशील अजून माझ्या संसाराचं तर वाटून झालंच पण अजून किती परीक्षा बनणार. देवा आवाज तिथं डोंगरात काय थांबला. वैकुंठात गेला वैकुंठात. देवाला घामच फुटला. देवाने काय केले आहे का देवाने काय केले. बाळवेश घेऊनी श्री हरी भेटला श्री हरी भेटला विनी सजनता कोटी विनी सजनता कोटी आठवा हात दिला. बाळवेश घेऊनी श्री हरी भेटला विनी सजनता कोटी विनी सजनता कोटी आठवा हात दिला. पावती घ्यायची मार्केट कमिटीची का काय संधी सप्लाय आणि त्याला आणि असा थांबलाय. काट्या हातोटी लावली चित्रडोळ्यासमोर काट्या हातोटी लावली आणि तिचा मावळ्याच्या घरात गेल्या आणि तिथं म्हणते आय साहेब काय उद्योग झाला. आता ती कोण होता तो कोण होता मी सांगतो नाही. तो कोण होता देव होता. पण तिचा मम्मीला बारीक पोरग दिसत होतं आणि ती म्हणते आय साहेब काय उद्योग झाला. ती म्हणजे तो आदर आहे देवाला तुझं डोळे गेले का झाले का तुझं डोळं बघा पायात काटा घुसला आहे. असं म्हणलं देऊ का काढून देऊ का म्हणजे जमत का तुला देवाला. देव म्हणला साहेब बऱ्याच जणांचं काट मीच काढलंय. हिरण्यकशिपूचा काटा मीच काढलाय. कंसाचा रावणाचा तास्त्यांचा काटा काढलाय. तुमचा काटा काढणं मला अवघड आहे. म्हणजे बोलतोबात जमत असला तर काढ. देवाने काय केलंय का देव मातीत बसला माझा भगवंत मातीत जिजामाऊलीचा पाय मांडी घेतलाय आणि बघतोय काळा ठिकाण पाय चालून रोज झाला काटा दिसत. आता त्याला काटा दिसत नव्हता दिसतच नव्हता. आता काटा दिसत नसल्यावर आपण काय करतो
तू म्हणता तुझ्या पायाचा साथ पाहिजे तर तू दोन्ही निघली का नवऱ्याच्या पायीचा होता देव होता देव ती काका नव्हतं मला जिजा माऊलीच्या पायाची माती चालत देवईची रज जलना देवाची, धावत चाले तो मागे मागे, धावत चाले तो मागे मागे. देवईची रज जलनी मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. मागे मागे. देव
काय ज्यांच्या विषयाचा कार्यक्रम आहे त्या विषयी थोडं बोललं पाहिजे. 10:30 कीर्तन चाललं 12 मी संपवलं असतं पण तुम्ही परत म्हणला असता आमचं समाधान नाही केलंय आपण म्हणून थोडा अर्धा तास घेतले अर्धा तास वर टाइम द्यायला लागले. ऐका चला 10 मिनिटं फक्त आपल्याला बापा बोलायचं बापाचं महत्व पटवून घ्यायचं आहे का. मग आतापर्यंत एवढा आता 1.5 तास 2 तास आपण ऐकलं मग ह्यातनं आपल्याला नक्की करायचंय काय तर आपल्याला परमार्थ करायचा आहे. तुम्हाला आपल्याला संतांनी काय सांगितलं परमार्थ सांगितलं आहे. परमार्थ करा म्हणजे न्यायापुढे का परमार्थ आपल्यासाठी नंतर नाही चालायचं नंतर 5 मिनिटं बघतो लय वेळ घ्या तुमचा आणि तुम्हाला गडबड असते ना लगेच चांगलं काळजीच करणार तुम्ही माझं कसलंच आहे तुमचं नसलं तर ही तर काय माझा मला काय आपला माझा मी ऐका आपल्याला परमार्थ करायला सांगितलं. परमार्थ आपल्याला संसारिक जीवनासाठी लय अवघड नाही सांगितला लय अवघड नाही सांगितलं. परमार्थ आपल्याला लय सोपा परमार्थ सांगितलं. काय सांगितलं आपल्याला सगळ्यालाच पंढरपूरला जाणं होत नाही. बोला गेला तुम्ही सगळ्यालाच पंढरपूरला जाणं होत नाही. सगळ्यालाच पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही. सगळ्यालाच रुक्मिणीचं दर्शन घेता येत नाही. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाने प्रत्येकाला माझं रुक्मिणीचं दर्शन घेता यावं म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये एक पांडुरंग दिलाय आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुक्मिणी दिली. त्या प्रत्येकाच्या घरातला पांडुरंग म्हणजे त्या घरात थकलेला बाप त्या प्रत्येकाच्या घरातली रुक्मिणी म्हणजे त्या घरातली आई या दोघांची सेवा करा झाला तुमचा परमार्थ. तुका म्हणे माये बापे देवाची देवाला बसवा आणि एका तागड्यामध्ये आई बापाला टाका. दोन्हीचं तागड समान भरतोय इतकी आई वडिलांची ताकद आहे. सामान्य नाही. आणि आपले आई वडील देवापेक्षा कमी नाहीत. आपण आता आहोत ना ते त्यांच्यामुळे आपण ध्यानात असतो. हिमाच्या डाव्या बाजूला इमारत दिसते तुम्हाला बघा लगेच मला सांगा दिसत असली तर आणि नसली तरी सांगा दिसत नसली तर तुम्ही घाम काढलाय माझा इकडं 4 कीर्तनाचं माझं एनर्जी खर्च केली आणि जाताना एकाच कीर्तनाचा मला मिळणार नाही. इमारत दिसते तुम्हाला इमारत तुम्हाला सगळ्याला दिसते पण इमारतीचा पाया दिसतो तुम्हाला दिसतोय तसंच ध्यानात असू द्या. इमारताची दिसती पण इमारतच्या पायाभूमी ना तो पाया कधी दिसत नाही. कसं ही इमारत आहे जशी परिस्थिती असेल तर ती इमारत आहे पण इमारत दिसण्यासाठी खाली पायामध्ये आपल्या आई वडिलांनी घालून घेतलंय तेव्हा ही इमारत काय करायचं आहे का अशा टायमिंगला काय करायचं आपल्या घरात वडील थकलेले आहेत आई थकलेले आहे वाट्यावर बसलेले आहेत वडिलांच्या हातात ताब्या पाण्याचा दिला तसं थरथर कापतोय घालता येत नाही. चहा सांगला घाण काढली त्यांच्यावर चिडू नका रागू नका हेळसांड त्यांची करू नका का करू नका. त्यांनी आपलं बालपण सहन केलंय आता त्यांचं म्हातारपण सहन करण्याची आपली जबाबदारी तो आपली देव परीक्षा बघतो ध्यानात असू द्या. त्यांनी बालपण सहन केले ना त्यांचं म्हातारपण आपण सहन करायचे ध्यानात असू द्या. मग अशा टाइमला आपलं वडील थकलेले असते ते वाट्यावर बसलेले आपण बाहेर चाललोय त्यांनी हाक मारली तर माघारी वळून या पुढे निघून जाऊ नका. ते काय म्हणतात ते ऐका. एकच गोष्ट दिवसात तीच गोष्ट 4-4 वेळा सांगतात. पोरांना असं करा पोरांना तसं करा पोरांना हे करा पोरांना ते करा. चिडू नका रागवू नका. तुम्हाला लय अक्कल हे मला पण माहिती पण त्यांचं ऐकून घ्या. ती एकच गोष्ट तुम्हालाच का सांगतात माहिती 4-4 वेळा आपल्यावरती
निस्वार्थी प्रेम करता ध्यानात असू द्या. उरामदी माया ज्याच्या कायाने धावानी. बापाचं प्रेम ऐकायचं ना, बापाचं प्रेम. उरामदी माया ज्याच्या कायाने धावानी. धाकविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. हातामधी हसू जरी कानावाकला. घडीवर तू थांब जरा ऐक त्याची धापड. लय अवघड हाय गड्या हुंगाया बापर. हुंगाया बाप. राजांनो, एकटा रडलाय आपला बाप. आज तुम्हाला वैभव दिसतंय ना, हे वैभव दिसतंय ना. नानांनी पोटाला चिमटा घेऊन सांगवलं आपल्या पोरांसाठी. एक गुंडा लावून दिला नाही, एक गुंडा. फरक झाला असेल ना, प्रपंच 40 जणांचं कुटुंब चालू होते. वडील नाना लहान असताना वडील गेले, 22व्या वर्षी कुटुंबाची साथ जबाबदारी पडली. पोटाला चिमटा घेऊन साठवून ठेवले. एकटा लागला, एकटा आपला वाट पुन्हा सगळं लागला. परिस्थिती सगळं एकटा लागलाय. गरिबी सगळं आपला बाप एकटा लागलाय. दारिद्र्य सगळं एकटा लागलाय. बाप ध्यानात असू द्या, तो थकलाय. रागराग करू नका. वाळलेलं झाडे झाडाचं पान आहे ना, हे झाडाचं वाळलेलं पान आहे ना, ते तुम्ही नाही तोडलं तरी ते आपोआप गळून पडणारच आहे. फक्त तुम्ही तोडू नका, ध्यानात असू द्या. तशी आपली घरातली थकलेली व्यक्ती जाणारच आहे, त्याच्यात जाण्याची वाट बघू नका. लय दिसले ना आपल्यासाठी. विसरू नको रे आई बापाला. विसरू नको रे आई बापाला. विसरू जाणी काया. आया विसरू तुझ्या शिराला. धरली सुखाची काया वेगा. येणार गाडी गेले नाही, तो अनवाणी घेतला आपल्याला दिनाच्या पद्धतीने घरून गेला नाही. एकटा लागला एकटा आयुष्यभर तो नशिबाशी झगला. तुम्ही म्हणता ना बापारे तू माझ्यासाठी काय केलं, बापा धम जाता ना म्हणता ना तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे का. आयुष्यभर तो नशिबाशी झगला.
आता डोकं ठेवतो आपण आता, कारण आयुष्यामधनं ही मांदी आणि आता ही मिठी गेली ना सगळं मिळेल, पण हे तुम्हाला कधीच मिळणार नाही. ध्यानात असल्या हाच परमार्थ देवाला आवडणारा बाकी काहीच नाही. आणि तू मला सांगतात माझ्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी परमार्थ केला, भगवंताची प्राप्ती केली, त्यामुळे मला मुक्ती नवरी म्हणून मिळाली. आता पुढचा आता देवच मिळाला, पुढं काय लागणार आहे. मुक्ती नवरी म्हणून मिळाली, देवाजवळ गेले आणि आता तिथलं पुढचं सगळं दिवस माझं खेळीमध्ये जाणार. अभंगाचं शेवटचं आदर्श व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिक ज्यांना आपण सर्वजण कारवाने नावाने संबोधित होतो, आदरणीय सर्वजण ज्यांना आपण नाना म्हणतो, त्या नानांच्या प्रकट स्मरणानिमित्त या परिवाराने नानांच्या स्मृतींना उजाळ्या देण्यासाठी, त्याच्या आठवणींना उजाळ्या देण्यासाठी आता दय वाटा तिथे घेते चर्चा द्यायची तिथे घ्यायचं प्रत्येकाला तो वाटत काहीच गोष्टी एकदा घेणारच नाही ते मला वाटते. तू म्हणलं कशाने घडली ऐका. आणि त्या नानांनी त्या परिसरावरती मनापासून प्रेम केलं, प्रेम दिलं.
गावचा कारभार पाहिला आणि शेवट नानाने निरोप घेतला. 40 माणसाचं कुटुंब नाने सांभाळलं, एक आदर्श डोळ्यासमोर उभा केला आणि नानाने आपल्या आयुष्यातली एक्झिट घेतली आणि नाना निघून गेले. त्या दिवशीपासून या परिवारावरती तो जो दुःखाचा डोंगर पुसळला, दुःखामध्ये आपण सर्वजण या परिवाराच्या मागे उभा राहिला. आपल्या ताकदीमुळे या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळाली, ऊर्जा मिळाली. बरोबर 1 वर्षानंतर नानाच्या प्रथम पुण्यानिमित्त कीर्तन सेवेचा आयोजन केलं. ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आणि सेवा संपन्न करत असताना मला अतिशय गोड साधली. मला काय शिक्षण संस्थेमध्ये नाथ ब्रह्म वार्ग शिष्य संस्था देवाची आळंदी आंबेगाव. हा वा, सर्वांना अतिशय गोड साधले. काय गोष्टीचं नाव आहे तुमच्या? बाबांनी गोड मुलं तयार केले. ऐका बाबांसाठी आपल्या टाळ्या वाजवा. आपलं आयुष्य गोडच काढते असते, त्याच्यासाठी आयुष्य काढते जाऊ. लोकांची गरीबाची याला आई नाही, बाप नाही, कुणाला दोन्ही नाही, ती कुणाला दोन्ही आहे तर परिस्थिती नाही, अशी लेकर सांभाळतात आमच्या गुरुजी. आणि दान करत असताना असल्या लोकांच्या मागं उभा राहा, समाजाला आदर्श घडवणारी पुढची फेरी तयार करतात. गुरुजी तुमच्या गोड साधली. त्याचबरोबर कृष्ण मुद्र सम्राट हरिभक्त महाराज, विनोद महाराज गोड गोड साधली. त्याचबरोबर गायन सम्राट हरिभक्त महाराज, लक्ष्मण महाराज. माझ्या डोक्याला परिणाम आणि मला काय घेणार नाही, फक्त पाकिटच तेवढं घेणार असते मला. दुसरी बाबा प्रमोद बाबा गोड साठी बाबा तुमचे गायनाचे कपिल बाबा चव्हाण, तुम्ही गोड साधले. तुमचे चरण आपल्या गावचे ज्येष्ठ कीर्तनकार आणि कीर्तनात विना घेऊन थांबले. बाबा नाव काय? पाटील काका. गोड साधले. तुमचे चरण नमस्कार होतो. त्याचबरोबर ऐका, दोनच मिनिटं, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला कसलीच तकलीफ झाली नाही. नंतर कार्यरत कीर्तन मला टेन्शन जातो, कारण आवाज उमतो ना कार्यालयामध्ये, मला टेन्शन जातो. पण अतिशय गोड साधली. संस्कृती गोड आहे. काय नाव आहे दादा? अनिकेत दादा, आदित्य. आता काय म्हणू का? अजिंक्य दादा अतिशय गोड संस्कृतीमध्ये तुमच्या अतिशय गोड आवाज दिला. तुमच्या चरित्राला नतमस्तक होतो. त्याचबरोबर काय पुढचे कसा असल्या गरीब असा पैलवान दिसतोय, लगेच बघू ना. बसा. त्याचबरोबर सेवा संपूर्ण आपल्या या खेळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य सर्व क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या मनापासून प्रेम करणारे ते. आता सगळ्यांची नावं घेत बसत नाही, पण सगळ्यांच्या भगवंतावर जेवढं प्रेम करतो सगळं तुमच्या सगळ्यांच्या आपण उपस्थित तुमचे चंद्र नमस्कार होतो. त्याचबरोबर सेवा संपन्न करत असताना जेवढं काय बरोबर आला असेल तेवढं माझे गुरुवर्य, संतवीर, युवक मित्र बंडा महाराज कराड करतात. त्यांनी दिलेले आशीर्वाद, जे काही चुकीचं बोलला असेल, अपशब्द बोलला असेल, भावनेच्या भागात माझ्याकडून कुणाचा अंत करून दुखवलं गेला असेल तर तो दोष मात्र माझा आत्ममर्यादा समजून झालेल्या चुका तुम्ही पदार्थ अपेक्षा व्यक्त करतो आणि झालेली सेवा तुम्हाला सर्व बापाची चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण